आता मुलांच्या शाळा चालून आज जवळजवळ महिना झालेला आहे. तर मुलांना छोट्या भुकेसाठी आज आपण बनवणार आहोत लाडू. तर बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे पावसाळ्याचं. तर छान ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे. आता मी लाडू बनवणार आहे. तर इकडे लाडू बनवण्यासाठी इकडे मी काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे, त्यानंतर वेलदोडे, तूप घेतलेलं आहे. आता आपण इकडे चना मतलब हरभरे घेतलेले आहे. आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. आता मी गूळ सर्वप्रथम गुळाला मस्तपैकी बारीक चाकूच्या साहाय्याने किसून घेणार आहे. इथे छोटे छोटे पीसेसमध्ये मी गूळ किसून घेणार आहे. आता इकडे मी हिरवी वेलची आहे, तिला आपण कुटून घेणार आहोत. आता हिरवी वेलची घेतली आहे मी 2 ते 3. आता त्याला खलबत्त्यात कुटून घेणार आहे. आता ही आपण बारीक पावडर करून घेतली आहे, एका छोट्या वाटीत काढून घेणार आहे. आता इकडे आपण कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. आता याच्यात आपल्याला काजू आणि बदाम थोडे हलके भाजून घ्यायचे आहे. इकडे आपले काजू हलकेसे भाजलेले आहे. त्यानंतर आपण बदाम टाकणार आहोत. आता हे बदाम पण भाजून घेणार आहोत मस्त हलके. आता हे भाजत आलेले आहे, आपण याला वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. इकडे मी तूप टाकणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 वाटी तूप घेतलेलं आहे आपण लाडूमध्ये टाकायला. आता इकडे हे आपलं तूप वितळून घ्यायचं आहे आणि वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये हा गूळ टाकणार आहोत. गुळाला व्यवस्थित आपण वितळून घेणार आहोत. तुम्हाला कच्चा मिक्सरला फिरून तुम्ही टाकला तरी चालतो. इकडे मी बदाम आणि काजू घेतलेले आहे. आता याला मी मिक्सरला पावडर करून घेणार आहे. हे अशा पद्धतीने मी पावडर करून घेतलेले आहे. आता इकडे आपला थोडासा पाक आपण शिजून घ्यायचा आहे, खूप बी नाही करायचं आहे. थोडं नॉर्मल आपल्याला कच्चं न टाकताना आपण थोडंसं तुपामध्ये त्याला वितळून घेणार आहोत. आता इकडे मी फुटाण्याची साल काढून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण फुटाणे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. इथे मी फुटाणे घेतले आहे, साधारणतः हे अर्धा किलो फुटाणे आहे. आता या फुटाण्याला आपण फिरून घेणार आहोत. आता हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. आता याची मस्तपैकी पावडर झालेली आहे. तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. आता इकडे मी वेलची पावडर जी बारीक करून घेतली होती ती टाकणार आहे. बदाम काजू बारीक करून घेतलेले आहे ते टाकायचे. त्यानंतर जो आपण गॅसवर पाक केलेला आहे तो टाकणार आहोत. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी चमच्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. पाक व्यवस्थित ते आपण जो बारीक भुगा केलेला आहे त्याला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण चांगला मिक्स करायचा आहे आणि मग याचे छोटे छोटे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. आता मी इकडे छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे. तर खायला हे खूप पौष्टिक आहे आणि मुलांच्या शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे. आता हे मी छोटे छोटे आकाराचे लाडू बनवून घेतलेले आहे.
हे बघा, अशा पद्धतीचा छोटा लाडू बनवून घ्यायचा आहे. तुम्ही त्याच्यावर बादाम पण आपण लाडू वळताना बादामसुद्धा टाकू शकता. इथे मी छोटे छोटे पुन्हा लाडू बनवून घेणार आहे. तर हे मुलांना अवश्य खाऊ घाला. मुलांना अशा पद्धतीने लाडू बनवून घातले तर मुलं हे पडू नाही देणार. असे मी छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले आहे. आता असेच मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्याच्यावर मी बादामचे काप लावलेले आहे आणि खाण्यासाठी आपल्या गरमागरम असे पौष्टिक लाडू बनवून तयार आहे. मुलांना सकाळी हे छोट्या बुकेसमध्ये द्या तुम्ही, मुलांना नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.